नमस्कार, मी मकरंद घोडके. आपल्या सर्वांना माहितीच आहे की पुढच्या आठवड्यामध्ये शब्दगंध साहित्य परिषदेचं अधिवेशन नगर शहरामध्ये कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये पार पडणार आहे आणि त्याचं स्वागताध्यक्ष म्हणून महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. आपण त्यांना विचारूयात की नेमकं या जबाबदारीकडे आपण कसं पाहता. नमस्कार, मी संपत बारसकर. शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य याचा नगरचा स्वागताध्यक्ष मला आज माझी नेमणूक झाली. तर त्याबद्दल मी सर्व पदाधिकारी असतील त्यांचे संस्थेचे त्यांचे प्रथमतः आभार मानतो. आणि शब्दगंध मराठी साहित्य संमेलनाचा मला तसा जुनाच अनुभव आहे. कारण त्याला असं आहे की गेल्या मागच्याच वर्षी या शब्दगंधचे अध्यक्ष आमदार संग्रामभाई जगताप होते. त्याच्यामुळे मला हा जवळून सगळा संवाद पाहता आला, कार्यक्रम पाहता आला. आणि त्याचबरोबर समजा आपण पाहतो की या नगर शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास कामाने असेल किंवा इतर सगळ्या योजनाने असेल सर्वांगीण विकासात नगर शहर जे आता पुढं चाललं आहे, तर त्याचबरोबर आपण विचाराने सुद्धा पुढं जाणं गरजेचं आहे. आणि हा विचार चांगल्या प्रकारे समाजात पोहोचवण्यासाठी माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला या शब्दगंधेच्या सर्व टीमने स्वागताध्यक्ष म्हणून नेमणूक केली. तर त्यांचे मी आभार मानतो. आणि निश्चित एक गोष्ट सांगतो की या शब्दगंधेच्या कार्यक्रमामध्ये नगर शहरातील, जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्व कवी, सर्व इतर साहित्यिक या ठिकाणी येणार आहेत. तर ह्या कार्यक्रमानिमित्त सर्व श्रोत्यांनी असेल, ज्यांना आवडत असेल किंवा ज्यांना ह्या क्षेत्रातली आवड आहे त्या लोकांनी, म्हणजे माझं तर म्हणणे 100% आहे. कारण की अतिशय चांगलं नियोजन या शब्दगंधेच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही करणार आहोत. आणि या कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यातील असेल किंवा महाराष्ट्रातील असेल नामांकित आमदार, खासदार, त्याच्यानंतर IPS अधिकारी, अजून चित्रपटसृष्टीतील कोणी आपल्याला जे चांगले योगदान देणारे किंवा या समाजाप्रती त्यांची चांगली भावना आहे आणि समाजाला चांगले विचार, चांगले योगदान देणारे लोक आपण या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त बोलावणार आहोत. आणि या कार्यक्रमाला तुम्ही सर्व नागरिकांनी अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. निश्चितच साहित्य क्षेत्रामध्ये शब्दगंध साहित्य परिषद मोठ्या चळवळीच्या भावनेने काम करते आणि त्या चळवळीला राजश्रय जर प्राप्त झाला तर निश्चितच हे संमेलनाची उंची वाढू शकते. मागील वर्षी जे संमेलन झालं ते खरं तर एक अर्थाने खूप भव्यदिव्य असं होतं. त्या प्रमाणामध्ये आता हे संमेलन थोडंसं काय म्हणू की त्याला आपण शॉर्ट स्वरूप दिलेलं आहे. पण तरीसुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कशा पद्धतीने त्याशी जोडला गेलेला आहात? आता साहित्य क्षेत्रामध्ये जोडण्याचं मुख्यतः कारण की मी गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करतो, विरोधी पक्षनेता म्हणून काम केले, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष म्हणून काम करतो. या सगळ्या प्रवासात, या सगळ्या जीवनपटात जे आत्ता याच्यातले साहित्यिक पदाधिकारी आहेत किंवा यातले जे काही बरेचसे सहकारी आहेत, आता नाव बऱ्याच लोकांची मी या ठिकाणी घेऊ शकतो, या सगळ्यांच्या सहकार्यात सहवासात मी राहिलो नाही. आणि जसं मी सांगितलं की मागचं संमेलनाचे स्वागत अध्यक्ष संग्रामभाई जगताप होते, तर त्यांच्यासोबत मी त्या ठिकाणी त्याचा सर्व पूर्ण आस्वाद त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हे सगळे लोक म्हणजे जवळचे असल्या कारणाने या शब्दगंध साहित्य संमेलनाची मला तशी आवड निर्माण आहे, माहिती बी आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे प्रामुख्याने आपण पाहिलं की आपल्या जीवनामध्ये आपण काम करत असताना जर राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा धार्मिक असेल, कुठलं असेल, जर तुमच्याकडे विचारचीच नाळ नसेल किंवा माहितीच नसेल तर तुम्ही समाजाला घडवण्याचं किंवा समाजासाठी चांगलं काही करण्याचं तर तुम्ही करू शकत नाही. ह्या शब्दगंधाच्या माध्यमातून आपल्याला ही सगळी माहिती किंवा हे सगळी जे नॉलेज आपल्याला यायला पाहिजे, याच्यातून आपल्याला 100% प्रेरणा मिळणार आहे. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज असेल, छत्रपती संभाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंद असतील, यांचे जीवनपट असेल, यांचे जे आत्मचरित्र असतील, हे आम्ही वाचलेले आहेत किंवा वाचण्याची आवड असल्या कारणाने आम्ही या क्षेत्रात म्हणजे खरं तर मी शब्दगंधेचे आभार मानतो की तुमच्यामुळे मला अजून याच्यात गोडी लागून अजून वाचण्याची आवड मोठी निर्माण होऊन पुढे जाण्यास मला त्या ठिकाणी 100% मदत होईल. आणि नगरकरांना हे संमेलन ज्यावेळेला लक्षात राहील असं करण्याचा तुमचा प्रयत्न होईल. नक्की काय करणार आहात तुम्ही? म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्या साहित्यिकांचा पाहुणचार तुम्हाला करायचा आहे, त्यांना चांगली सेवा तुम्हाला देण्याची संधी आहे. खरं तर याचं स्वागताध्यक्ष माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला केलेलंच आहे. तर
जेवढं माझ्या त्यांनी तिथं काम करता येईल म्हणजे सगळ्या प्रकारचं ते मी स्वागत अध्यक्ष म्हणून सगळ्यांचं चांगल्या प्रकारे व्यवस्थित नियोजन करून व्यवस्थित सगळ्यांना कसं जसं उदाहरणार्थ कवी संवाद असेल किंवा इतर सगळे जे काही कार्यक्रमाची रूपरेषा असेल या रूपरेषणेमध्ये त्यांच्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन असेल किंवा येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत असेल किंवा त्यांचा पाहुणचार असेल हा अतिशय जसं माझ्या घरी पाहुणे आलेत त्या प्रकारे मी त्यांचं सर्वांचं पाहुणचार करणार आहे. निश्चितच. तर हे होते संपत बारसकर, शब्दगंध साहित्य परिषदेच्या 16व्या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष. आपण आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.